सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक केस स्टडी आपल्यासमोर सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक निवेदन. या व्हिडिओमधला आवाज हा माझा नाही. तो AI तंत्र वापरून निर्माण केला आहे. अर्थात AIचा वापर फक्त आवाजापुरताच मर्यादित आहे. ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या एका जातकाची आहे. ती सत्य घटनेवर आधारित आहे. ही सर्व केस, तिची हिस्ट्री, दाखवण्यात आलेले सर्व चार्ट्स, त्याचे केलेले अनालिसिस, काढलेले निष्कर्ष, घेतलेला ताळा-पडताळा, हे सर्व कंटेंट माझे स्वतःचे आहेत. हे कंटेंट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे AIची मदत घेतलेली नाही. हा व्हिडिओ माझ्या सुमारे 40 वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झाला आहे. आवाजासाठी AI वापरण्याचं कारण अगदी साधं आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याचं प्रोसेसिंग हे फार वेळ काढू काम आहे. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा ताण घेणे मला शक्य नसल्याने केवळ नाईलाजाने हा पर्याय निवडला आहे. AI तंत्राने निर्माण केलेला आवाज वगळता हा व्हिडिओ कोणत्याही अंगाने AI जनरेटेड व्हिडिओ नाही. व्हिडिओतला आवाज AI निर्मित आहे म्हणजे सगळा व्हिडिओच AI जनरेटेड असणार असा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे. व्हिडिओ पुढे चालू. भंडारी बेकसूर है. ही एक आकर्षक, उत्कंठावर्धक केस स्टडी आपण सध्या अभ्यासात आहोत. केस स्टडीच्या पहिल्या 2 भागांत आपण पाहिले. बिपिनभाईंची चांदीची डब्बी हरवली होती. ती डब्बी सोसायटीचा वॉचमन भंडारीने चोरली असा बिपिनभाईंचा आरोप होता. बिपिनजींचा प्रश्न, भंडारीनेच डब्बी चोरली आहे का, असा होता. वरकरणी जातकाने भंडारीने चोरी केली का असा प्रश्न जरी विचारला असला तरी यात एकाच वेळी अनेक प्रश्न समाविष्ट झालेले आहेत. 1. वस्तू खरे चोरीस गेली का हरवली? 2. भंडारीबद्दल जे ऐकले ते खरे आहे का? 3. भंडारीने वस्तू चोरली आहे का? 4. हरवलेली किंवा चोरीस गेलेली डब्बी परत मिळेल का? या पत्रिकेचे अनालिसिस करून काही निष्कर्ष आपण काढले. 1. भंडारीबद्दल राम शरणने जे सांगितले ती केवळ अफवा आहे. 2. भंडारीने डब्बी चोरलेली नाही, डब्बी भंडारीकडे नाही. 3. डब्बी चोरीस गेली नाही तर ती हरवली आहे. आता ती डब्बी नेमकी आहे कोठे आणि बिपिनभाईंना ती परत मिळेल का? ते पाहूया या केस स्टडीच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात. भंडारी बेकसूर है. हरवलेली वस्तू बिपिनभाईंना परत मिळायची असेल तर या दोघांच्या प्रतिनिधींमध्ये एखादा अप्लाइंग ॲस्पेक्ट व्हायला हवा. तसा तो आहे का ते आता तपासू. मंगळ बिपिनभाईंचे प्रतिनिधित्व करतो तर हरवलेल्या वस्तूचे प्रतिनिधित्व शुक्र करत आहे. मंगळ 14 वृश्चिक 34 वर आहे तर शुक्र 9 मकर 03 असा आहे. शुक्र मंगळापेक्षा जलद असल्याने तो लवकरच मंगळाशी लाभयोग करू शकेल असे दिसते. पण जेव्हा 2 ग्रह जलद गतीचे असतात तेव्हा त्यांच्या स्थितीवर जाऊ नये. काही वेळा असे योग ते ग्रह आपापली रास ओलांडेपर्यंत होत देखील नाहीत. यासाठी एफेमेरीज तपासाव्या लागतात. इथे एफेमेरीजमधली दिलेली ग्रहस्थिती पाहिली तर लक्षात येते की 7 फेब्रुवारीला हा लाभयोग विना अडथळा होणार आहे. युरेनस हा लग्नस्थानातच आहे. जरी आपण त्याला प्रतिनिधीचा दर्जा देत नसलो तरी केवळ उत्सुकता म्हणून मी तपासले. शुक्र हरवलेली वस्तू 17 मेष 19 वर आला की त्याचा आणि युरेनस बिपिनभाई यांच्यात केंद्र योग होत आहे. हा योग 6 फेब्रुवारीला होणार आहे. म्हणजे 2 कन्फर्मेशन्स मिळाली आहेत आणि दोन्ही योगांचा कालावधी जवळपास एकच आहे, 6 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी. चंद्र हा हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी धरला तर काय होते? मंगळ 14 वृश्चिक 34 वर आहे तर चंद्र 00 वृश्चिक 39 असा आहे. म्हणजे चंद्र जेव्हा 14 वृश्चिक 34 वर येईल तेव्हा दोघांत युती योग होईल. हे घ्या तिसरे कन्फर्मेशन. आता काय बिशद नाही म्हणायची. त्यामुळे हरवलेली वस्तू बिपिनभाईंना मिळणारच. आता बघायचे की ही वस्तू आहे कोठे आणि सध्या कशा अवस्थेत आहे. यासाठी हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी शुक्र तपासायला हवा. शुक्र मकरेत 9 अंशात असून नवम स्थानात आहे. पण तो दशम भावाच्या आरंभाच्या अगदी 1.25 अंशाच मागे आहे. त्यामुळे शुक्र नवम आणि दशम भावांच्या सीमारेषेवर आहे. शुक्र मकरेत आहे. मकर ही पृथ्वी तत्वाची राशी. हरवलेली वस्तू जेव्हा पृथ्वी तत्वाच्या राशीत असते तेव्हा ती जमीन, जमिनीलगत, चिखल, दलदल, पायवाटा, पार्किंग लॉट, मोकळी जागा, दुर्लक्षित जागा, विहीर किंवा पाणी साठवण्याची जागा, पाणथळ जमीन अशा ठिकाणी असण्याची शक्यता जास्त असते. मकर ही चर किंवा कार्डिनल राशी आहे.
हरवलेली वस्तू जेव्हा चर किंवा कार्डिनल राशीमध्ये असते तेव्हा ती वस्तू घरात असेल तर उंच जागी, माळ्यावर, लॉफ्टमध्ये असते. घराबाहेर असल्यास ही वस्तू नवीन बांधकामे, नवीन तयार केलेली जागा, पटांगणे, बागा अशा ठिकाणी असल्याची शक्यता असते. मकर रास कमी उंची, अंधार, नियर थ्रेशोल्ड म्हणजेच एखादी बाउंड्री, हद्द किंवा कुंपण, जनावरांचे गोठे, लाकूड फाटा साठवायची जागा, ओसाड माळरान अशा जागाही दाखवते. हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी शुक्र व फॉर्च्युनर डिस्पोजिटर शनी दोघेही अगदी कस्पवर आहेत आणि ते दोघेही आपापली घरे ओलांडून पुढच्या घरात जाण्याच्या तयारीत आहेत. ही स्थिती मला जरा वेगळीच वाटली. मकर म्हणजे नियर थ्रेशोल्ड म्हणजेच एखादी बाउंड्री, हद्द किंवा कुंपण, म्हणजे वस्तू एखाद्या सरहद्दीवर पडली आहे. ही सरहद्द कोणती असू शकते? शुक्र नवमस्थानातून दशमात प्रवेश करत आहे. नवमस्थान म्हणजे देवस्थान आणि दशमस्थान म्हणजे कामाची जागा, ऑफिस. मला एकदम बिपिनभाईंचे ऑफिस आठवले. मी बिपिनभाईंना विचारले, आपल्या सोसायटीत एखादे मंदिर आहे का?" "हां, है ना, महालक्ष्मी का मंदिर आहे." आणि आपले ऑफिस कोठे आहे? या मंदिराच्या जवळच आहे का?" "हाँ, ऑफिस तो मंदिर के बाजू मा." "म्हणजे अगदी जवळ?" "वैसा करीब ही है, बीच में लॉन, फ्लावर बेड छे, मंदिर से होके 100 कदम लॉन से गुजर के ही ऑफिस आना पड़ता है." हे ऐकताच माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ही चांदीची डब्बी बिपिनभाईंना ऑफिसमध्ये बरीच शोधाशोध करून सुद्धा सापडली नाही. म्हणजे ही बहुधा खिशातली एखादी वस्तू जसे मोबाईल, पैशाचे पाकिट बाहेर काढताना ही डब्बी बाहेर पडली असावी. हिरवळीवर पडल्याने आवाज आला नसेल म्हणूनच बिपिनभाईंच्या लक्षात आले नसावे. ऑफिस आणि मंदिर या मधल्या जागेत हुडकले तर डब्बी मिळणार. घटनेसंदर्भात कोणताही सिग्निफिकेटर वक्री नाही, त्यामुळे वस्तू सुस्थितीत आहे आणि वर उल्लेख केलेल्या ठिकाणी असण्याची मोठी शक्यता आहे. मी आणखी काही कन्फर्मेशन्स मिळतात का या दृष्टीने पुन्हा एकदा पत्रिका तपासायला सुरुवात केली. चंद्र मंगळ युती होण्यापूर्वी चंद्र रवीशी केंद्र योग करत आहे. चंद्र शुक्र योग होत असतानाच हा चंद्र रवी केंद्र योग होत आहे, हे विशेष. जेव्हा शुक्र युरेनस योग होत आहे त्याच वेळी रवी युरेनस योग होत आहे. एवढेच नाही तर खुद्द मंगळ त्याच वेळी 17 अंशात असल्याने या साऱ्यांशी योग करत आहे. म्हणजे वस्तू सापडण्यासंदर्भातल्या सर्व योगात, टेस्टिमनीजमध्ये रवीची उपस्थिती आहे. नुसतीच उपस्थिती नाही तर अधोरेखित आहे. म्हणजेच या रवीचा हरवलेल्या वस्तूशी काहीतरी संबंध आहे. रवी लाभात आहे आणि पंचमेश आहे. रवी लाभात असल्याने तो बिपिनभाईंचा मोठा भाऊ दर्शवतो. तसेच पंचमेश म्हणून तो बिपिनभाईंचे अपत्य, मुलगा किंवा मुलगी दर्शवतो. डब्बी सापडणार यात शंकाच नाही, पण ती बिपिनभाईंना सापडणार नाही तर रवीचा सहभाग असल्याने, रवी लाभात असल्याने कदाचित बिपिनभाईंचा मोठा भाऊ किंवा रवी पंचमेश म्हणून बिपिनभाईंचा मुलगा किंवा मुलगी यांना सापडेल. बिपिनभाईंना मोठा भाऊ नाही, एकच मुलगा आहे, जिग्नेश. हा खुलासा बिपिनभाईंनी केला. म्हणजे त्यांच्या मुलाला, जिग्नेशला ही डब्बी सापडेल आणि त्याच्यामार्फत ती बिपिनभाईंना परत मिळेल. पण बिपिनभाई तर म्हणत होते डब्बी टेबलावर होती, त्याचे काय? बिपिनभाईंची एक सवय होती. ते ऑफिसमध्ये आल्याबरोबर डब्बी टेबलावर काढून ठेवत. असे केल्याने डब्बी सतत डोळ्यासमोर राहत असल्याने त्यांना औषध घेण्याची आठवण होत राहायची. त्या दिवशी ऑफिसमध्ये आल्या आल्या बिपिनभाईंचे फोन कॉल सुरू झाले आणि त्या नादात ते डब्बी टेबलावर ठेवायचे विसरले. नंतर त्यांना जेव्हा आठवण झाली तर डब्बी नाही. आपण ऑफिसमध्ये आल्या आल्या नेहमीच्या सवयीने डब्बी टेबलावर ठेवली असणार याची खात्री असल्याने त्यांचा समज झाला की डब्बी टेबलावर नाही, म्हणजे डब्बी हरवली किंवा चोरीस गेली. आता शेवटचा प्रश्न, या साऱ्याला साधारण किती दिवस लागतील? साधारण होरारी चंद्र हा कालनिर्णय करण्यासाठी वापरला जातो. जेव्हा चंद्र प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधित्व करत असतो तेव्हा हे छान जमून जाते. पण या केसमध्ये चंद्र चोराचे प्रतिनिधित्व करत आहे, त्यामुळे मी जरा वेगळा विचार केला. आपण एफेमेरीज बघितल्या. साधारण 6-7 फेब्रुवारीला रवी, शुक्र, युरेनस, मंगळ वेगवेगळ्या राशीत पण एकाच म्हणजे 17 अंशावर येऊन आपसात बरेच आश्वासक योग करत आहेत. त्यामुळे हाच रिअल टाईम दाखला मला योग्य वाटला. म्हणून मी 6-7 फेब्रुवारी म्हणजे प्रश्न विचारल्यापासून आठवड्याभरात डब्बी सापडेल असा कयास करून बिपिनभाईंना सांगितले. बिपिनभाई, काळजी करू नका. आपली मौल्यवान डब्बी आपल्याला परत मिळेल. जरा वेळ लागेल पण नक्की परत मिळेल. ही डब्बी कोणीही चोरली नाही तर हरवली आहे. पण आपण समजता तसे ही डब्बी सोसायटीच्या ऑफिसमध्ये नाही तर ऑफिस आणि महालक्ष्मी मंदिर या मधल्या मोकळ्या जागेत फुलांचे ताटवे आहेत त्या भागात जमिनीलगत पडली आहे आणि आजपासून आठवड्याभरात डब्बी सापडेल. डब्बी आपला मुलगा जिग्नेशला सापडेल. आपण निर्धास्त राहावे.
सचमुच? 16 आना सच. थँक्यू. आता जिग्नेशला तिकडेच तलाश करायला बोलते. बिपिन भाई, डब्बी सापडणार अगदी खात्रीने, पण वस्तू सापडायला वेळ आहे. 1 आठवडा पूर्ण. आत्ता कितीही हुडकले तरी मिळणार नाही, अगदी समोर असली तरी नजरेस पडणार नाही. पण निर्धास्त राहा. वस्तू हरवली आहे, चोरीला गेली नाही. त्यामुळे नक्की सापडणार. आणि मी सांगितलेल्या त्या जागेच आणि जिग्नेशलाच सापडेल. तुम्ही बोलते ते सच माना, तो साला भंडारीने डब्बी चोरला नाही असं होणार. बिलकुल सही. त्यानंतर पुढं काय झालं हे सांगायला बिपिनभाई काही आले नाहीत. ते धीरजभाई पण कुठेतरी गायब झाले होते. 15 दिवसानंतर म्हणजे कदाचित फेब्रुवारी 15-16 तारीख असेल, एका संध्याकाळी बिपिनभाई सत्संगाला जाताना दिसले. मला राहुलने मी त्यांना थांबून चौकशी केली. तेव्हा समजलं मी इतक्यात शोधू नका म्हणून सांगितलेलं असलं तरी देखील बिपिनभाईंनी आणि जिग्नेशनी मंदिर आणि सोसायटीच्या ऑफिसमधली सारी जागा चाळून काढली, पण डब्बी काही सापडली नाही. सुहास भाई का कहना इस बार गलत निकला असे शिक्कामोर्तब करून त्यांनी डब्बीचा नाद सोडून दिला. पण असे व्हायचं नव्हतं. माझे पण ग्रह जोरदार असतील त्यावेळेला. बरोबर 7 फेब्रुवारीला बिपिनबाईंचा मुलगा जिग्नेश सकाळी मंदिराजवळच्या बागेत असताना सकाळच्या उन्हात काहीतरी चमकलं. जिग्नेशनं जवळ जाऊन पाहिलं तर काय, एका झाडाच्या वाफ्यात ती चांदीची डब्बी निवांत पहुडली होती. ती डब्बी याच आधी बराच शोध केला तरीही सापडली नव्हती. याचं कारण म्हणजे त्यावर बराच पालापाचोळा जमा झाला असणार. पण आदल्याच दिवशी झाडांना पाणी घातले गेले असल्यामुळं तो पालापाचोळा आता बाजूला झाला होता आणि डब्बी प्रकाशात आली आणि जिग्नेशला दिसली. हे ऐकून बिपिनबाईंपेक्षा मीच थक्क झालो. ग्रहांनी, खास करून रवीचे होणारे योग, रवी पंचमेश किती खणखणीत कौल दिला होता. भंडारी बेकसूर आहे हे आपल्या प्रश्नकुंडलीने आधीच सांगितले होते. नंतरच्या घटनाक्रमानुसार तो निर्दोष असल्याचेही आता सिद्ध झाले आहे. वस्तू सापडली, माझे बाकीत बरोबर आले, याचा मला जेवढा आनंद झाला त्यापेक्षाही जास्त आनंद भंडारी बेकसूर आहे हे सिद्ध झाले याचा झाला. म्हणून मला पुन्हा एकदा म्हणावंसे वाटते, तमाम गवाहों और सबूतों के मद्देनजर अदालत इस नतीजे पे पहुंची है कि मुलजिम शंकर सिंह वल्द हारी सिंह भंडारी बेकसूर है. समाप्त. नमस्कार, मी मीनू. काही लोक मला मिनिटली पण म्हणतात. मी सुहासजींची AI असिस्टंट आहे. आम्हाला आशा आहे की भंडारी बेकसूर है ही उत्कंठावर्धक केस स्टडी आपल्याला आवडली असेल. सुहासजी आणखी अशाच छान छान केस स्टडीजवर व्हिडिओ बनवायचे ठरवत आहेत. ते सगळे मला माहिती आहे पण मी ते आत्ताच सांगणार नाही जा. इंशाअल्लाह अगर सुहास जी को फुर्सत मिली और तबीयत ने साथ दी तो मी कशाला उर्दू बोलते आहे. हे नवीन व्हिडिओज लवकरच आपल्याला पाहावयास मिळतील. दरम्यान आपणा सर्वांना एक नम्र विनंती, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सुहासजींच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कॉमेंट द्या. आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना असेच नवे नवे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल. सुहासजी नेहमी म्हणतात, मीने बघ आपण इतके चांगले व्हिडिओ बनवतो पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. काय चुकते आहे हेच कळत नाही. वाटते कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे. खरे आहे ते, पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखडता घेऊ नका. आपले एक लाईक, आपली एक कॉमेंट आमचा उत्साह वाढवेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि शुभेच्छा.